कधी काळी एअर इंडियामध्ये नोकरी करत असलेल्या अस्मिता काटकरला तिच्या सासरच्या मंडळींनी इतकं छळलं की तिनं स्वतःच्या 1 महिन्यांच्या मुलीला मागे सोडून स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। कोल्हापूरच्या अस्मिता काटकर आत्महत्या प्रकरणामध्ये आता मोठे खुलासे होताना पाहायला मिळतात। कधी काळी स्वतःच्या पायावर स्वतंत्रपणे उभ्या असलेल्या अस्मिताचा या सासरच्या मंडळींनी काटकर कुटुंबियांनी मिळून किती छळ केला होता, किती अमानुष वागणूक तिला दिली जात होती। त्याचबरोबर त्या मुलीवर जिनं आधी चांगलं शिक्षण घेतलंय, जी अभ्यासात हुशार होती, चांगली नोकरी करत होती, स्वतःचे पैसे कमवत होती, अशा मुलीवर इतक्या जाचक अटी घातलेल्या होत्या, बंधनं लादलेली होती की त्या सगळ्याच त्रासाला कंटाळून तिनं आत्महत्या केली असा संशय व्यक्त केला जातोय। त्याचबरोबर या कुटुंबानं मिळून माहेरच्या मंडळींना कशा पद्धतीने लुबाडलं होतं ते देखील आता समोर आलेलं आहे। नेमकं आतापर्यंत या प्रकरणात काय काय अपडेट समोर आल्यात हेच पाहूयात। नमस्कार, मी समृद्धी आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी। कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरामध्ये अस्मिता काटकर या विवाहितेनं आत्महत्या केल्याचं प्रकरण 2 दिवसांपूर्वी उघडकीस आलं होतं। सध्या या प्रकरणामध्ये चौघांनाही पोलिसांनी अटक केली आहे। म्हणजे कोण तर सासू, सासरे, नणंद आणि नवरा या चौघांना अटक केली आहे। सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे आणि दुसरीकडे माहेरच्या मंडळींनी मात्र असं म्हटलंय की ही आत्महत्या नाहीये, हा फुल प्रूफ प्लॅन करून केलेला खून आहे, आमच्या मुलीचा खून केलाय आणि त्याला आत्महत्या दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय असं माहेरच्या मंडळींचं म्हणणं आहे। त्यामुळे सध्या पोलिसांकडून या सगळ्यावरती तपास सुरू आहे। पण या तपासाच्या दरम्यान अनेक महत्त्वाच्या गोष्टी समोर येताना पाहायला मिळतात। त्यामधूनच आता हे समोर आलंय की कशा पद्धतीनं अस्मिताचा छळ गेल्या 18 महिन्यांपासून सुरू होता आणि दुसरीकडे 18 महिन्यांमध्ये किती मोठ्या स्वरूपामध्ये माहेरच्या मंडळींना लुटलं गेलेलं आहे ते सुद्धा समोर आलंय। मुळात अस्मिता हिचं बीकॉम पर्यंतचं शिक्षण पूर्ण झालेलं होतं। तिनं काही दिवस एअर इंडियामध्ये नोकरी केलेली होती। नंतर मात्र जेव्हा तिचं लग्न ठरलं त्यानंतर स्वतःच्या कुटुंबाला प्रायोरिटी द्यायची म्हणून तिनं स्वतःची नोकरी सोडली आणि त्यानंतर काटकर कुटुंबामध्ये ती सून म्हणून आली। तिथे आल्याच्या नंतर मात्र पहिल्या 1 महिन्याच्या नंतर लगेचच तिचा छळ सुरू करण्यात आला। आता छळ होण्याचं सगळ्यात पहिलं कारण किती क्षुल्लक होतं याचा तुम्ही विचारही करू शकत नाही। म्हणजे अस्मिताचं जेव्हा लग्न होतं, या लग्नामध्ये तिला एक ब्रायडल डान्स करण्यासाठी म्हणून सासरच्या मंडळींकडून जबरदस्ती केली जात होती आणि तिला हा डान्स करायचा नव्हता। अनेकदा सासरच्या मंडळींनी सांगूनही तिनं डान्स करायला नकार दिला। तिला आवडत नव्हतं, तिला करायचा नव्हता डान्स, तिनं नाही केला। पण हे इतक्यावरती थांबलं नाही। त्याच्यानंतर सलग कितीतरी महिने तिच्या डान्स न करण्यावरून तिला टोमणे मारले जात होते आणि तिथपासून हा सगळा छळाचा प्रकार सुरू झाला। नंतरच्या काळामध्ये असं झालं की केवळ हे इथपर्यंत थांबलं नाही, तर आपण कसे राजेशाही एकंदरीत थाट आपल्या घरामध्ये आहे, आपण किती उच्च प्रतिष्ठित असे लोक आहोत हे भासवण्यासाठी म्हणून, जगाला हे सगळं दाखवण्यासाठी म्हणून या नवीन घरात आलेल्या सुनेला इतकं छळलं की चक्क घरामध्ये राजेशाही थाटात तिला वावरायला सांगितलं जायचं। एकतर तिच्या डोक्यावरून अजिबातही पदर हलता कामा नये असं तिला सांगितलेलं होतं। 24 तास डोक्यावर पदर हवाच। त्याचबरोबर कोणी बाहेरचे मंडळी घरात आले असतील तर त्यांच्या समोर बाहेरही यायचं नाही। मोठ्यांच्या समोर वर मान खालून करून बोलायचं सुद्धा नाही, कंपल्सरी मान खालीच असली पाहिजे। बाहेरचे कोणी आले तर त्यांच्या समोर अजिबातही बोलायचं नाही, त्यांच्या समोरही फारसं यायचं नाही, असे अनेक निर्बंध घातले होते। या व्यतिरिक्त सगळ्यात जास्त हास्यास्पद गोष्ट अशी की अतिशय नीच प्रवृत्तीचं हे सगळं कुटुंब असताना या कुटुंबानं स्वतःला मान देण्याचा प्रयत्न अस्मिताच्या माध्यमातून केलेला होता। म्हणजे काय तर जी सासू आहे तिला आत्या अनेकदा म्हटलं जातं किंवा मग आई म्हटलं जातं, आजकाल मम्मी पण काही महिला म्हणतात, पण तसं न म्हणता मा साहेब म्हणायचं। सासूबाईंना काय म्हणायचं तर मा साहेब, सासऱ्यांना म्हणायचं आबा साहेब, नवऱ्याला म्हणायचं सरकार आणि दुसरीकडे जी नणंद आहे ऋतुजा नावाची तिला काय म्हणायचं तर तिला म्हणायचं राणी साहेब, असं सगळं म्हणायचं आणि यांना इतका मान द्यायचा। असं एकंदरीत घरात सगळा राजेशाही थाट हा सुनेकडून करून घेतला जात होता असं सुद्धा निष्पन्न झालं। यावरूनच ही किती नीच लेवलची मेंटॅलिटी आहे हे निष्पन्न होतंय। त्याचबरोबर आता हा सगळा तर छळ सुरू होताच, पण हे इतक्यावरती थांबलं नाही। कंटिन्यू टोमणे मारणं असेल, मारहाण करणं असेल वगैरे, अपमानास्पद बोलणं असेल, हे सगळं तर सुरू होतच। पण दुसरीकडे जेव्हा या दोघांचं लग्न झालेलं होतं त्यावेळेस हक्काने अनेक गोष्टी मागून घेतलेल्या होत्या। त्यामध्ये आपल्या मुलीचा संसार चांगला व्हावा म्हणून अर्थातच अस्मिताच्या माहेरच्या मंडळींनी तिला 9 तोळे सोनं तिच्या अंगावरती घातलेलं होतं। या व्यतिरिक्त जवळपास 5 लाखांचा संसार सेट दिलेला होता। हे सगळं झाल्याच्या नंतर थाटामाटात लग्न लावलं। त्यानंतर दिवाळी आली।
पहिल्या दिवाळीमध्ये जावयाला 81,000 रुपये ऑनलाईन पद्धतीने ट्रान्सफर केले गेले, का तर तो जावयाचा मान आहे वगैरे, त्यांच्याकडे तशी पद्धत आहे असं म्हणून हे इतकी मोठी रक्कम उकळली गेली. एवढ्यावरती थांबलं नाही. त्याच्यानंतर सतत जे काही सण-सूद येतील त्या सणांना अशाच पद्धतीनं काही ना काही करायला सांगितलं जायचं. आत्ताच एक अधिक महिना गेलाय, धोंड्याचा महिना ज्याला म्हणतात. त्या धोंड्याच्या महिन्यामध्ये जवळपास 35,000 रुपये खर्च करून संपूर्ण कुटुंबासाठी थाटामाटात जेवण आणि इतर सगळं जे काही भांडी चांदीची वगैरे दिली जातात ते सगळं करून घेतलं गेलं. या व्यतिरिक्त यापूर्वी सुद्धा अनेकदा पैशांची मागणी होतच होती. त्यामध्ये एकदा असं सुद्धा झालेलं आहे की या माहेरच्या मंडळींनी मिळून या सगळ्या सासरच्या मंडळींचा अनेकदा खूप वेळा त्यांचा आदरातिथ्य केलेला आहे. जेव्हा त्यांची मुलगी गरोदर होती, अस्मिता गरोदर होती, त्यावेळेस सुद्धा आम्ही हा डोहाळ जेवणाचा खर्च करणार नाही, हा तुम्हीच करायचा, पहिलं बाळंतपण हे माहेरच्यांकडे असतं असं म्हटलं गेलं. त्यावेळेस सुद्धा जवळपास 2 लाख रुपये खर्च करून डोहाळे जेवण घालण्यात आलं. केवळ डोहाळे जेवणासाठी 2 लाखांचा खर्च या माहेरच्या मंडळींनी केला होता. का तर यांना असं वाटत होतं की कदाचित त्यानंतर आपल्या मुलीला कुठेतरी सुख मिळेल. पण जेव्हा माहेरची मंडळी डोहाळे जेवण करत होती त्यावेळेस सासरचे मंडळी काय करत होते, तर त्यांना असं वाटत होतं की आपल्याला नातूच होणार आहे, वंशाला दिवा मिळणार आहे, त्यामुळे म्हणून त्यांनी मुलांची कपडे खरेदी करून ठेवली. त्याचबरोबर मुलांसाठी लागणारी जी खेळणी असतात ती सगळी घेऊन ठेवली. आणि नंतर काय झालं, तर अस्मिताला मुलगा झाला नाही, अस्मिताला मुलगी झाली, म्हणून मग तिचा आणखी जास्त छळ, तिला टोमणे मारणं असेल, हे सगळं सुरू झालं. बाळ झाल्याच्या नंतर सुद्धा बाळंतपणीचा सगळा जो काही खर्च असतो तो तर करायला लावलाच. डिलिव्हरीचा सगळा खर्च, बाळाचा सगळा खर्च हा केलाच माहेरच्या मंडळींनी. या व्यतिरिक्त 52,000चा एक ऑनलाईन पाळणा सुद्धा मागितला. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर माहेरच्या मंडळीनुसार 18 महिन्यांचा हा सगळा टाइम पिरियड याच्यामध्ये हे सगळं घडलंय. या 18 महिन्यांमध्ये त्यांनी जवळपास 25 ते 27 लाखांचा खर्च या सासरच्या मंडळींवर केला आणि तरी सुद्धा त्यांनी त्यांच्या मुलीला मात्र अजिबात नीट सांभाळलं नाही, तिला माणूस म्हणून सुद्धा वागवलं नाही. तिचा इतका छळ केला की स्वतःच्या 1 महिन्याच्या मुलीला मागे टाकून तिला आत्महत्या करावीशी वाटली. हा किती नीच प्रकार आहे याचा तुम्ही आम्ही विचार करू शकत नाही. ज्यानं हे सगळं भोगलं असेल त्यालाच कदाचित या सगळ्या गोष्टी रिलेट होऊ शकतात. त्यामुळेच या आरोपींना कठोरातील कठोर शिक्षा करण्याची मागणी ही आता जोर धरताना पाहायला मिळते. पुणे जिल्ह्यामध्ये आपण अशाच स्वरूपाचं एक वैष्णवी हगवणे प्रकरण पाहिलेलं होतं. त्यानंतर उभा महाराष्ट्र हळहळला, संतापला आणि इथून पुढे महाराष्ट्रामध्ये वैष्णवींचे बळी जाणार नाहीत असं म्हटलं गेलं होतं, मात्र तसं होताना दिसत नाही. आजही कित्येक घरांमध्ये वैष्णवी सारखीच प्रकरणं अजूनही सुरू आहेत. हे अस्मिता काटकर प्रकरणामुळे पुन्हा एकदा उघडकीस आलेलं आहे आणि त्यामुळेच इथून पुढच्या काळात तरी हे थांबवायचं असेल तर लवकरात लवकर आणि कठोरातील कठोर शिक्षा हुंडाबळी करणाऱ्यांना दिली गेली पाहिजे, अशी मागणी आता जोर धरताना पाहायला मिळते. या एका प्रकरणामध्ये आणखीन काय काय समोर येतंय हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अशा ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्यांसाठी तुम्ही पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.